कामगार दिनानिमित्त मार्केट येथे महिलांचा सन्मान सत्कार। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी सालबादाप्रमाणे 1 मे हा कामगार दिवस साजरा करण्यात येत असतो। कृषी उत्पन्न बाजार समितीतील महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा गायत्री साडवे यांच्या वतीने या ठिकाणी कामगार दिनानिमित्त महिलांचा सन्मान सत्कार व्हावा म्हणून कार्यक्रम दरवर्षी घेतला जात असतो। सालाबादाप्रमाणे देखील आज देखील सदर कामगार दिन हा महिलांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळेस गुलाब पुष्प देऊन ज्येष्ठ व तसेच महिला कामगारांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळी येणाऱ्या शेतकरी महिलांचा देखील सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी धारावी छत्रप्रतिष्ठान धुळे वृक्ष संवर्धन सेविका सुरेखा नांद्रे यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या कार्यक्रमासाठी जितेंद्र कापडणेकर अध्यक्षा गायत्री साडवे यांच्या मार्गदर्शनातून साजरा करण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी महिला संघटनेच्या अध्यक्षा गायत्री साडवे, जितेंद्र कापडणेकर, सुरेखा नांद्रे, लताबाई सुरेंशी, शेवंता देसले, विमलबाई खोडकर, पद्मा चव्हाण, हिरा सरोदे, अमिलाबाई खेमनार, फिरोजा शेख, गोपी शिंदे, मनीषा शिंदे, आशाबाई साडवे आदी सर्व महिला वर्ग उपस्थित होता। कामगार दिवस मी या ठिकाणी नसल्यामुळे कामगार दिवस आपल्याला साजरा करता आला नाही व माझ्या ह्या ज्या कष्टकरू महिला आहे यांचं मला कौतुक करता आलं नाही। माझ्या काही कारणानुसार मी बाहेरगावी असल्यामुळे तर मग मी रात्री मुंबईहून आली। तर मग म्हटलं माझ्या महिलांचं कौतुक करावं कोणी, एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करू शकते। जे महामानवांनी जे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी जे कामगारांसाठी 1 मे दिवस काढलेला आहे सुट्टीचा, जे 12ही महिने कष्ट करतात त्यांना 1 दिवस सुट्टी लागू केलेली आहे। त्या कामगारांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे। अशा कामगारांचा आज सर्व महिलांतर्फे व आमच्या धाराऊ छत्रप्रतिष्ठान वृक्ष संवर्धन सेविका प्रिय मैत्रीण सुरेखाताई नांद्रे या ठिकाणी आलेले आहे। त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं मॅडम तुम्ही या, म्हटलं तसे आमचे तेजस आप्पा येणार होते पण तेजस आप्पा काही कारणानुसार आले नाही। आज इथे आवक पण चांगली आलेली आहे व लग्नाचा सीझन असल्यामुळे महिला सुद्धा गैरहजरवर आहे। त्यामुळे हा कार्यक्रम थोडक्यात थोडा करून सनी लवकरात लवकर करून सनी सर्व वयोवृद्ध महिला आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे व कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। आणि विचार मंचावर स्थानापन्न असलेल्या सर्व माझ्या माई माऊल्यांना आणि सामाजिक नेतृत्व करणाऱ्या माझ्या मैत्रीण आदरणीय गायत्रीताई यांना प्रथम मी कामगार दिनाच्या सदिच्छा देऊन मी माझ्या 5 मिनिटाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची दिशा दाखवणारे फुले शाहू आणि क्रांती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले आणि तुमच्या होणारा जो काही अन्याय अत्याचार असेल किंवा न्यायाची भूमिका मांडणाऱ्या माझ्या मैत्रीण गायत्रीताई, कालचा दिवस म्हणजे आपल्यासाठी फार मोठा दिवस आहे। काल 65वा कामगार दिवस होता। काल आपल्या हक्काची सुट्टी होती। कालचा दिवस म्हणजे हा एक राष्ट्रीय दिवस आहे, राष्ट्रीय सण आहे। कारण 3 राष्ट्रीय सण आहेत। 15 ऑगस्ट त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 26 जानेवारी त्या दिवशी आपण देशाचा कारभार करायला सुरुवात केली आणि कालचा दिवस ज्या वेळेला 12-12 तास आपल्याकडनं काम करून घेतलं जात होतं तर त्या 12 तासावरून 8 तासामध्ये जो काही हा आपल्याला न्याय मिळाला हे केवळ भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे। तुमचा हा गौरवाचा दिवस आहे। प्रथम माझ्या माय माऊल्यांनी मला माफ करा
आम्ही जर सामाजिक बांधिलकी करून देश सेवेचा वसा घेतलेला आहे, पण खरं जर तुम्हाला तुमचा कालच सत्कार व्हायला पाहिजे होता, काल सत्कार झाला नाही, असू द्या, कालच्या ऐवजी आपण आज सत्कार करत आहोत, तरी मी तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या सदिच्छा देत आहे. कारण कामगार जगला तर हा देश जगणार आहे. महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि शिवशाहू फुले बहुजनांच्या महामानवांनी एकच सांगितलं, तुम्हाला देशाचा जर विकास करायचा असेल तर या देशामध्ये कुणावरही अन्याय होता कामा नये, कोणीही भुके राहता कामा नये. तर माझ्या माय माऊल्यांना एकच मी सांगते, ही लोकशाही आहे. आपण एक राजा आहात, सार्वभौम राजा आहात, आणि सार्वभौम राजाने कुठेतरी न्याय मिळवण्यासाठी आपण कष्ट करू, तर आपण पैसा घेऊ. तर या देशासाठी आपण जर चांगल्या पद्धतीने कुणालाही आर्थिक मदत जेव्हा आपल्याला होते, आपणही त्या बदल्यात काम करतो. अन्याय होत असेल त्यावेळेला आपण संघटित होऊन न्याय मिळवला पाहिजे, हेच मला सांगते. हे जास्त बोलण्याचं क्षेत्र नसल्यामुळे